शरीरामध्ये रक्त कमी होणं ही अवस्था तेव्हा निर्माण होते जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये असतं आणि ते शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळे ते कमी झालं की शरीरावर विविध प्रकारचे परिणाम दिसतात. जसं की ॲनिमिया होतो. ॲनिमिया म्हणजे काय, तर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा कमी झाल्यास ॲनिमिया होतो. पुरुषांमध्ये साधारण HB हा 13 असतो आणि महिलांमध्ये 12. ॲनिमियामुळे शरीराला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसतात. जसं की थकवा जाणवतो, सतत थकल्यासारखं वाटतं, साधं काम जरी केलं, जिना जरी चढला तरी दम लागतो, कारण शरीराला ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजन कमी मिळतो. त्याचप्रमाणे त्वचा फिक्कट पडते. चेहरा, ओठ, नखे आणि डोळ्यांच्या आतला भाग पांढरट दिसतो, कारण रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे रंग बदलतो. चक्कर येणं, उभे राहताना डोकं हलकं वाटतं, काही वेळा बेशुद्ध पडणं, मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, श्वास लागणं, थोडं काम जरी केलं तरी श्वास घ्यायला त्रास होतो, कारण शरीर ऑक्सिजनची कमतरता भरून काढायचा प्रयत्न करत असतं. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोकेही वाढतात, जसं की हृदय जोरात धडधडतं. ठोके अनियमित होतात, कारण शरीर अधिक रक्त पंप करण्याचा प्रयत्न करतं. त्याचप्रमाणे डोकेदुखीही होते. हलकी ते मध्यम डोकेदुखी होते, कारण मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो. हातपाय थंड पडतात आणि आपले हातपाय नेहमी थंड वाटतात, कारण रक्तपुरवठा कमी होतो. केस गळतात, केस पातळ होतात, नखे तुटतात किंवा पातळ होतात, कारण शरीरातील पोषण तत्वाची कमतरता. त्याचप्रमाणे एकाग्रता कमी होते. लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. विसराळूपणा वाढतो, कारण मेंदूला योग्य ऑक्सिजन मिळत नाही. त्याचप्रमाणे काही विचित्र गोष्टी खाण्याचीही इच्छा होते, जसं की माती, खडू, बर्फ खाण्याची इच्छा होते. हे लोहाच्या कमतरतेमुळे होतं. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे जर तुमच्या छातीत वेदना होत असतील, त्याचप्रमाणे खूप श्वास घ्यायला त्रास होत असेल, तुम्ही बेशुद्ध पडलेला असाल, खूप वेगाने हृदय धडधडत असेल, तर मात्र ही ॲनिमियाची लक्षणं आहेत. तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार नक्कीच घेऊ शकता. पहिलं महत्त्वाचं म्हणजे लोहाची कमतरता सर्वात सामान्य कारण आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार, रक्तस्राव, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडची कमतरता. मेंदूसाठी आणि रक्तनिर्मितीसाठी लोह आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जास्त रक्तस्राव, महिलांमध्ये मासिक पाळीमुळे, अपघात किंवा आतल्या रक्तस्रावामुळे रक्त कमी होतं. त्याचप्रमाणे दीर्घकालीन आजारही होऊ शकतात, जसं की किडनीचे आजार, संसर्ग होऊ शकतो. निदान कसं करावं, तर रक्ताची तपासणी करा, CBC करा, आयर्न आणि B12ची पातळी तपासा, उपचार घ्या, योग्य आहार घ्या, जसं की पालक, मेथी, शेपू वाढवा, डाळी, कडधान्ये खा, गूळ खा, खजूर खा, बीट, डाळिंब खा, व्हिटॅमिन C असलेले खा, जसं की लिंबू, संत्री. हे आयर्न शोषण वाढवतं. त्याचप्रमाणे काही सप्लिमेंट्स घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, जसं की B12च्या गोळ्या. जीवनशैलीमध्ये सुधारणा करा, जसं की पुरेशी झोप घ्या, हलका व्यायाम करा, ताणतणाव कमी ठेवा. यासारख्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या शरीरातील रक्त वाढू शकतो. रक्त कमी होणं ही एक सामान्य पण दुर्लक्ष जर केलं तर समस्या बनू शकते. सुरुवातीची लक्षणं ओळखून योग्य आहार घ्या आणि योग्य ते उपचार जर घेतले तर नक्कीच तुमची ही समस्या कमी होऊ शकते आणि तुमच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण हे नक्कीच वाढू शकतं.